नेत्यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगाव कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी होणार आहे। नेस्को ग्राउंडवर मी सध्या आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी व्यासपीठ उभारण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। खरं तर हा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये होणार होता, पण पावसामुळे तो रद्द करण्यात आला आणि शेवटच्या क्षणी निर्णय बदलून आता नेस्को ग्राउंड हॉल क्रमांक 6 मध्ये हा दसरा मेळावा घेतला जाणार आहे। आपण पाहतोय या ठिकाणी डी तयार करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू झालेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की बऱ्याच खुर्च्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। धुराची फवारणी सुद्धा या संपूर्ण हॉलमध्ये सध्या केली जाते। डासांचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे कुठेही कुणालाही याची झळ बसू नये यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते। ही सगळी दृश्य आपण पाहतो। जवळपास 25 ते 35 हजार लोक बसतील इतकी जी कॅपॅसिटी आहे ती या हॉलची आहे आणि जवळपास 50,000 ते 1 लाखहून जास्त लोक या दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावतील असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे तयारी पूर्णपणे करायला घेतलेली आहे। सगळीकडे ठिकठिकाणी आपण पाहतोय की बॅरिकेड्स करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती करण्यात येणार आहे। त्याच्या पुढे जे पदाधिकारी त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्या पुढे जिथे सध्या मी उभा आहे त्या ठिकाणी सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेते त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती केली जाईल। स्टेज बांधणं आणि आसपासच्या परिसरात धुराच्या फवारणीचं काम जे ते सध्या सुरू झालेलं आहे। हा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार होता, मात्र पावसामुळे हा रद्द करण्यात आला आणि आता मुंबईच्या नेस्को ग्राउंडवर हा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, नेस्को सेंटरकडे येणारे जेवढे रस्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या वतीनं बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि विचारांचं सोनं देऊ घेऊ, मनसोक्त, भगवत रक्त आणि भगवेच विचार अशा आशयाचे जे बॅनर आहे, जो आशय आहे तो सुद्धा या बॅनरवर आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कोण कुणावर नेमकं सरसंधान साधणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मुंबईच्या दादर शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा सुद्धा दसरा मेळावा आहे आणि त्या दसरा मेळाव्याच्या तोडीस तोड दसरा मेळावा साजरा करण्याचं जे चंग आहे तो सध्या शिवसेनेनं बांधलेला आहे आणि यामध्ये नेमकं बाजी कोण मारणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।